आता मुंबईमधून पावसाचे एक महत्त्वाचे अपडेट आहे। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा एकदा जलमय झालाय। सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हा मार्ग आता बंद केलाय। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अजूनही जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। सध्या मी अंधेरी सबवेमध्ये उभा आहे आणि या ठिकाणी आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे। सध्या मी दाखवू शकतो कशा प्रकारे 1 फुटापर्यंत सध्या पाणी भरायला या सबवेमध्ये सुरुवात झाली आहे। पंपिंग मशीनच्या द्वारे हे पाणी काढण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचसोबत महानगरपालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी पोहोचले आहेत आणि वाहतूक आता या रस्त्यावरून थांबवण्यात आली आहे। संपूर्णपणे वाहतूक ही या जाण्यासाठी आणि येण्यासाठी ही थांबवली आहे। त्यामुळे कुठेतरी आता वाहतूक कोंडीचा फटका हा या परिसरामध्ये बसण्याची शक्यता आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे पाणी भरत आहे। वरच्या बाजूने पाणी संपूर्णपणे या सबवेमध्ये यायला सुरुवात झाली आहे। 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। काल रात्री देखील पावसाचा जोर हा जास्ती होता। आज सकाळी देखील पावसाचा जोर हा कायम आहे। त्यामुळे कुठेतरी आता नागरिकांना अडचण येण्याची देखील दाट शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी आता नागरिक पायवाट काढत हळूहळू त्यांच्या घरी जात असतील किंवा कार्यालयाला जात असतील। एकंदरीत पाहिलं तर इकडे आपण बघू शकतो कशा प्रकारे सर्व गाड्या ज्या आहेत या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून थांबवण्यात आल्या आहेत की कुठेतरी या ठिकाणून वाहतूक जर चालू केली तर गाड्यांना अडचण येईल। 2 व्हीलर बंद पडू शकतात, रिक्षा बंद पडू शकतात। त्यामुळे आता अंधेरी सबवे हा सध्या स्थितीत बंद करण्यात आला आहे। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।